गुड मॉर्निंग मित्रांनो. आज जयपूरहून आम्ही सकाळी निघत आहोत. आता वाजले आहेत 9:15 आणि आता आम्ही निघतोय जयपूर साईड सीन करायला. आणि काल रात्री आम्ही 2:15 वाजता पोहोचलो जयपूरला हॉटेलमध्ये. आणि आता आम्ही चेकआउट करतोय. तर चला आता फोर्ट बघायला जातो. आम्ही रात्री आज इथे स्टे केला होता रुबीमध्ये जयपूरला. हे हॉटेलचा प्रिमाइसेस आहे. तर आता आम्ही साईट सीनला निघतो. आता आम्ही पहिला आमेर फोर्ट करणार आहे साईट सीन. मित्रांनो, आता आपण जयपूर सिटीमध्ये आहोत आणि आपण जस्टच आता हॉटेल चेकआउट केलेलं आहे. आणि हॉटेल चेकआउट करून आता आपण आमेर फोर्टला आपण निघालो आहोत. फोर्ट हे साईट सीन 2 तासाचं आहे अंदाजे. तर आता बघूया आपल्याला किती वेळ जातोय ते साईट सीनसाठी. आणि त्यानंतर आपण जंतर मंतरचं साईट सीन करूया. चला मग न वेळ घालवता आपण लवकरात लवकर जाऊया. मित्रांनो, जेव्हा आपण सिटीतून आमेर फोर्टला जातो तेव्हा जाताना रस्त्यामध्ये जेल महल लागतं. आणि समोर जे तुम्हाला महल दिसतंय पाण्यामध्ये त्याला जेल महल म्हणतात, कारण का ते पाण्यामध्ये आहे म्हणून. सामने आप जो महल देख रहे हो ना, यहाँ के जयपुर राजा सवाई प्रताप सिंह उन्होंने बनाया था 1799 में. 3 मिनट हा जो तुम्हाला मित्रांनो दिसत आहे हा फोर्ट, त्याला आमेर फोर्ट असे म्हणतात. सिटीपासून साधारणतः एक 10-12 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. जास्त लांब नाही आहे. किती सुंदर असा याचा व्ह्यू आहे तो तुम्ही बघून घ्या. मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या मेन एंट्री गेटला आलो आहोत. आणि इथून आपल्याला एंट्री करून फोर्टवरती जायचं आहे. आपण जेव्हा आतमध्ये एंट्री करतो तेव्हा रस्ता हा छोटा आहे, निमुळता रस्ता आहे. एका गाडीसाठी रस्ता आहे, त्यामुळे मोठ्या गाड्या इकडे येणे शक्य नाही. आणि इकडे सर्व गाड्यांना सोडत नाहीत. त्याचे कारण की रस्ता छोटा असल्यामुळे प्रायव्हेट गाडीला परमिशन आहे, तेही आपल्याला रस्ता कळणार नाही. तुम्हाला तिथे कंपल्सरी गाईड घेतला तर तो तुम्हाला आतमध्ये प्रॉपर घेऊन येईल. नाहीतर लोकल जीप असतात ज्या फोर्टवरतून पार्किंगपर्यंत तुम्हाला आणणे आणि नेण्याचे काम करतात, त्या तुम्हाला इथपर्यंत आणू शकतात. तर मित्रांनो, आता आम्ही आमेर फोर्टवरती आलो आहोत. मी पार्किंगमध्ये मी गाडी पार्किंग केलेली आहे वरती फोर्टला. आणि आता आम्ही फोर्ट बघायला जात आहोत. तर चला फोर्ट व्हिजिट करून येऊया. मित्रांनो, खूप ऊन लागतंय. साधारणतः 48 टेम्परेचर आहे. मला वाटत नाही आपण इथे जास्त वेळ काढू शकतो. मुलांना खूप त्रास होईल. आपण जेवढ्या लवकरात लवकर इथून साईट सीन करून फोर्टचं आपण लवकरात लवकर निघून जाऊया. कारण का एवढ्या टेम्परेचरमध्ये राजस्थानला साईट सीन करणे सोपं काम नाही. मित्रांनो, हा प्रिमाइसेस बघा किती सुंदर आणि भव्य आहे. तुम्हाला फोर्ट दिसत असेल. हे याची एंट्री आहे. ह्या पायऱ्या ज्या आहेत त्या दिवाने आमकडे जातात. हा त्याच्या बाजूचा पूर्णपणे प्रिमाइसेस. आणि इकडे तिकीट काउंटर आहे. आता आपण फोर्ट बघण्यासाठी वरती जात आहोत. आणि वरती जाऊन समोरच आपल्या दिवाने आम आहे. पार्ट को बोलते हैं दीवाने आम. दीवाने आम मीन्स पब्लिक मीटिंग हॉल. आम जनता से राजा यहाँ पे मिलते हैं. अंदर भी राजा और मंत्री लोग बैठे थे, नीचे आम पब्लिक. और वहाँ से रानी दरबार दिखते. ये बोलते हैं दर्शन विंडो, सुहाग मंदिर. और उस गेट का नाम है गणेश पोल, ऑलवेज गेट, गणेश गेट. ये कलर आप देख रहे हैं वो सब नेचुरल ऑर्गेनिक कलर है. वेजिटेबल, फ्रूट, फ्लावर, साग सब्जी से निकाले कलर. पहाड़ी के ऊपर चारों तरफ सुरक्षा दीवार है, डिफेंस वॉल, लुक लाइक द स्मॉल ग्रेट वॉल ऑफ चाइना. मेन अट्रैक्शन है बीच विजिट. हिंदुस्तान का सबसे बड़ा फिश मेला मतलब देखोगे ग्लास पैलेस। मोटा हो
मित्रांनो, हे फोर्ट मधील गार्डन आहे. हे राहण्यासाठी खास बनवलं होतं. किती छान आणि युनिक आहे ते तुम्ही बघून घ्या. आणि हे शीश महल आहे, छान आहे. त्याला प्रत्येक वॉलला त्याच्या ग्लास फिट केलेले आहेत. मित्रांनो, आता किल्ला आमचा बराचसा बघून झाला आहे. आम्ही थोडा किल्ला लवकरच बघितला. त्याचे कारण असे की गरमी खूप होती, ऊन जास्त होतं, त्रास व्हायला लागला होता मुलांना. आणि अजून आम्ही ह्या त्रासामध्ये मुलांना असं गरमीतून एवढा घेऊन फिरू शकत नाही, कारण का पुढचा अजून आपला भरपूर मोठा प्रवास आहे. तुम्हाला सांगतो, ह्या ठिकाणी राजस्थानला येण्यासाठी बेस्ट सीझन माझ्या मते नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हा बेस्ट सीझन आहे. मे महिना हा थोडा गरमीचा आहे, त्रास होतो. त्यामुळे तुम्ही पण जेव्हा टूर कधी तुमची प्लॅन कराल तेव्हा थंडीच्या सीझनमध्ये प्लॅन करा. किल्ल्यामधून परत निघत असताना किल्ल्यामध्येच हा बाहुलीचा खेळ चालला होता. सुंदर असं त्याचं चित्रीकरण केलं होतं. आनंद घेतला, छान वाटलं. आणि आमचा किल्ल्याचा प्रवास बघण्याचा आम्ही इथे थांबवलेला आहे. तर मित्रांनो, आता आम्ही फोर्ट बघून निघालोय, आमेर फोर्ट बघून निघालोय आता आम्ही. किल्ल्यानंतर आम्ही एंट्री केली आहे सिटी पॅलेसच्या गेटमध्ये. तुम्ही बघत असाल, हे जे गेट दिसत आहेत हे सिटी पॅलेसमध्ये एंट्री करण्याचे गेट आहेत. तुम्हाला एंट्री केल्यावरती समोर फ्लॅग दिसतोय बघा, त्या फ्लॅगचे ते सिटी पॅलेस आहे. आणि त्याच्याच डाव्या बाजूला जंतर मंतर आणि त्याच्या उजव्या बाजूला समोर हे आहे मीना बाजार. तर सर्वात प्रथम आपण आता गाडी पार्किंग करायची आहे आणि गाडी पार्किंग करून पहिली विजिट आपण मीना बाजारला द्यायची, सेकंड विजिट आपण जंतर मंतरला द्यायची. आणि त्यातून जर आपल्याकडे वेळ भेटला तर आपण सिटी पॅलेसची विजिट करायची आहे. आता आम्ही मीना बाजार बघायला आलो आहोत आणि मीना बाजार आमचं बघून झालं की लगेच आम्ही जंतर मंतरला जाणार आहोत. तर मीना बाजारमध्ये आम्ही थोडंसं फोटोशूट केले आणि त्यानंतर आम्ही जंतर मंतरमध्ये आलो आहोत. आणि जंतर मंतर हे जयसिंग राजाने बनवलेलं आहे. जंतर मंतर हे खगोलशास्त्रावरती बनवले गेलेले आहे. तर मित्रांनो, आता आम्ही राजस्थान फिरून झालेलं आहे. ऊन खूप आहे, आता फिरण्यात तिकडे काही मजा नाही, म्हणून आम्ही आपलं निघालो. कारण का मुलांना त्रास होईल, कारण का आमची पुढची जर्नी खूप मोठी आहे. 21 दिवसाची आपली जर्नी आहे. त्यामुळे आम्ही तिथं न वेळ घालवता आम्ही दिल्लीकडे निघालो. आता दिल्लीत जाऊन आम्ही निवांतपणे थोडं राहणार आणि उद्या सकाळी आम्हाला दादा भेटणार दिल्लीमध्ये. तर उद्याचं शेड्यूल असं असणार की आम्ही दिल्लीमध्ये दादाला भेटून हरिद्वारला निघणार. तर आता आपण दिल्लीकडे निघतोय. आपण आता दिल्ली स्टे करूया. मित्रांनो, अजून खूप सारे साईट सीन जयपूर सिटीमध्ये आहेत. हवा महल आहे, त्यानंतर गणपती मंदिर आहे, बिर्ला मंदिर आहे, सिटी पॅलेस आहेच. पण हे साईट सीन एका दिवसामध्ये होणारे नाही आहेत. मित्रांनो, आता आम्ही दुपारी जेवायला थांबले. दुपारी काय, संध्याकाळी थोडक्यात 4:45 वाजलेले आहेत. आता आम्ही लंच करायला थांबलो आहेत. एक धाबा बघितला आहे, धाब्यावरती आम्ही लंच करतोय. आणि आता लंचमध्ये आम्ही श्वेताने मागितले मॅगी मागवले. आम्ही सब्जी रोटी मागवलेली आहे. हे बघा मॅगी, मुलांजवळ काय मॅगीवरती चाललंय ते बघा. तिकडे बसून कसं मॅगी खात आहे आणि आम्ही आपलं वाट बघतोय की आमचं जेवण कधी येते त्याचे. श्लोक आणि पार्थ, मॅगी कशी आहे? मस्त आहे का? तर मित्रांनो, कशी वाटली माझी आजची तुम्हाला ही जयपूरची छोटीशी विजिट, ते मला नक्की तुम्ही कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असल्यास
सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल.